ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची राशी कुंभ असते ते समाजापेक्षा वेगळा विचार करतात। हे लोक जास्त भावनिक मानले जातात, तसेच इतरांपासून त्यांच्या खऱ्या भावना लपवण्यात पटाईत असतात। कुंभ हे उत्स्फूर्तता, बुद्धिमत्ता आणि स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाते। कुंभ राशीचे लोक रचनात्मक शैलीचे असतात। ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांनी कोणतेही काम करायचे ठरवले तर त्यांना कोणीही रोखू शकत नाही। कुंभ राशीच्या लोकांची मानसिकता असते की त्यांची पुढची वाटचाल मागील गोष्टींपेक्षा चांगलीच असावी। हे लोक वेळ आणि शिस्तीच्या बाबतीत खूप ठाम असतात। या लोकांना उत्साह आणि चैतन्य जास्त आवडतो। तर अशा या कुंभ राशीचे 2025 चे वार्षिक राशी भविष्य काय असणार आहे चला जाणून घेऊया। कुंभ राशी भविष्य 2025 हे वर्ष तुमच्यासाठी खूप संधी आणि आव्हानाने भरलेले असेल, पण विकास हा आव्हानांमधून होतो नाही का? राईडचा आनंद घेण्यासाठी तयार व्हा आणि त्या संधींचा लाभ घ्या। कुंभ 2025 च्या कुंडलीनुसार तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांमध्ये काही कठोर वास्तवांना सामोरे जावे लागू शकते, जे मार्गक्रमण करणे आव्हानात्मक असू शकते। तथापि या अडथळ्यांमुळे तुम्हाला बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्याची प्रेरणा मिळेल। ऊर्जेतील बदल तुम्हाला तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल करण्यास प्रवृत्त करेल, ज्यामुळे वैयक्तिक वाढ आणि नवीन संधी मिळतील। 2025 च्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत गुरु 4थ्या भावात असेल, त्यामुळे नोकरीत बढतीची शक्यता निर्माण होईल। मे नंतर बरीच प्रगती होईल। दरम्यान शनीचे संक्रमण परिस्थिती बिघडू शकते, यासाठी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल। व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मे नंतरच वाढ होईल आणि अपेक्षित नफा मिळेल। मे पर्यंत तुमच्या योजनांवर प्रामाणिकपणे काम करा। मादक पदार्थ आणि ड्रग्ज आणि खोटे बोलण्यापासून दूर राहा। 2025 च्या सुरुवातीपासून मे पर्यंत गुरु 4th भावात असल्यामुळे परदेशात किंवा देशात उच्च शिक्षण घेणारे किंवा स्पर्धात्मक परीक्षा देणारे विद्यार्थी चांगले प्रदर्शन करतील। मे महिन्यात शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील आणि मे नंतर त्यांना अभ्यासात अधिक रस राहील। एकूणच 2025 हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी उत्तम वर्ष असणार आहे। तथापि राहूमुळे तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही आणि पंचम भावातील शनीची रास तुमच्या अभ्यासात अडथळा आणू शकते। त्यामुळे रोज हनुमान चालीसाचे पठण करावे। ओम हनुमते नमःचा जप करत राहावे। याने सर्व प्रकारच्या समस्येपासून सुटका होईल। जर तुम्ही अविवाहित असाल तर यावर्षी तुमचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे। जरी शनीमुळे मार्चपर्यंत वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात, परंतु त्यानंतर परिस्थिती सामान्य होईल। जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल। जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाचा आनंद घ्याल। राहू आणि केतूमुळे कौटुंबिक जीवनात किरकोळ समस्या उद्भवू शकतात। शनीचा प्रकोप टाळण्यासाठी तुम्ही तुमची कृती शुद्ध ठेवा। कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या आणि तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा। जोपर्यंत शनी कुंभ राशीत राहील तोपर्यंत प्रेमजीवनाच्या दृष्टीने 2025 हे वर्ष सरासरी राहील। तथापि बुध आणि शुक्राचे संक्रमण वर्षभर तुम्हाला साथ देत राहतील, ज्यामुळे समस्या देखील सुटतील। जेव्हा शनी मार्चमध्ये मीन राशीत जाईल आणि मे मध्ये जेव्हा गुरु 5व्या भावात प्रवेश करेल तेव्हा चांगला काळ सुरू होईल। शनीमुळे परस्पर कलह असू शकतो, पण मे महिन्यात गुरु हा कलह दूर करेल। जर तुम्ही मुलगी असाल तर तुम्हाला धीर धरावा लागेल। जर तुम्ही मुलगा असाल तर तुम्हाला शहाणपणाबरोबरच जबाबदारीनेही नाते जपावे लागेल। समाधानासाठी तुम्ही गुरुला दान देऊ शकता। तुमच्या कुंडलीत बृहस्पती 2ऱ्या आणि 11व्या घराचा स्वामी असेल आणि 2025 मध्ये तुमच्या राशीच्या 4थ्या घरातून 5व्या घरात प्रवेश करेल। हे संक्रमण तुम्हाला सुख आणि शांती तसेच आर्थिक लाभ देईल। यामुळे तुमचे उत्पन्न प्रचंड वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल। तथापि वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्यापर्यंत धनघरावर राहूचा प्रभाव राहील, तर दुसरीकडे मार्चपासून धनगृहावर शनीचा प्रभाव राहील। यामुळे पैशांची बचत होणार नाही, त्यामुळे फालतू खर्च वाढेल। त्यामुळे पैसा येताच त्याचे सोन्यात रूपांतर करणे किंवा चांदी खरेदी करणे चांगले होईल। शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी। कुंभ राशीसाठी हे वर्ष करिअर संबंधित बाबींसाठी अत्यंत फलदायी ठरेल। तुमच्या आर्थिक स्थितीसाठी चांगली सुरुवात होईल। बृहस्पतीच्या स्थिर प्रगतीद्वारे समर्थित आपल्या आर्थिक संभावनांना चालना देण्यासाठी दीर्घकालीन योजना अंमलात आणण्यासाठी ही एक आदर्श वेळ आहे। शुक्र तुमची सर्जनशील दृष्टी हायलाइट करेल,
तुम्हाला कामावर वेगळे करेल आणि जर तुम्ही अतिरिक्त प्रयत्न करण्यास तयार असाल तर बृहस्पती तुमच्या अभ्यासाला मदत करेल, ज्यामुळे लक्षणीय वाढ आणि प्रगती होईल। फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत शुक्र तुमच्या प्रेमजीवनाला आशीर्वाद देईल, नवीन कनेक्शन आणेल आणि विद्यमान बंध मजबूत करेल आणि अविवाहित असल्यास तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटाल। संभाव्यतः एक अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करेल। सुरुवातीला जुन्या समस्यांमुळे आरोग्य संवेदनशील असू शकते, परंतु एप्रिलपासून बुधच्या प्रभावामुळे तुमची आरोग्य स्थिती सुधारेल, ऊर्जा आणि चैतन्य मिळेल। बुध करिअरच्या हालचाली, तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी तुमची कौशल्य वाढवण्यासाठी आणि मौल्यवान अंतर्दृष्टी मिळवण्यासाठी सकारात्मक गती आणतो। शुक्र तुम्हाला प्रेमाने भरतो, एप्रिलच्या अखेरीस चांगले क्षण साजरे करतो आणि मे महिना आरामदायी स्थिरता आणतो। पैशांच्या बाबतीत कोणतीही चिंता न करता तुम्हाला वैयक्तिक वाढीवर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी आहे। मंगळ तुमच्या प्रेमजीवनाला चालना देईल, नातेसंबंधांना नवीन स्तरावर नेण्यात आणि जून हा रोमॅन्टिक काळ आहे। नवीन नातेसंबंध शोधत असल्यास शुक्र तुम्हाला तुमची जुळणी शोधण्यात मदत करेल। जुलैपासून कामाच्या ठिकाणी गोष्टी सुधारतील, बृहस्पती व्यवसायात विस्तार आणि वाढीसाठी संधी आणेल आणि परदेशात उच्च शिक्षण एक वास्तविकता बनू शकते। तुमची क्षितिजे विस्तृत करा, तथापि ऑगस्टच्या मंगळाचा प्रभाव प्रेमजीवनात व्यत्यय आणू शकतो, यासाठी संयम आणि समज आवश्यक आहे। किरकोळ आरोग्य समस्यांना गंभीर होण्यापासून रोखण्यासाठी त्याकडे लक्ष द्या आणि सप्टेंबरमध्ये जुन्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे क्रियाकल्पांवर परिणाम होतो। परंतु शनी तुम्हाला व्यसन सोडण्यास किंवा कमी करण्यास भाग पाडतो, ज्यामुळे आरोग्य सुधारते। सध्या शनीच्या कुंभ राशीत 7.5चा दुसरा चरण सुरू आहे, तर तिसरा चरण लवकरच सुरू होणार आहे। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शनी हा कुंभ राशीचा स्वामी आहे, त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांवर शनीची नेहमी कृपा राहते। त्यामुळे शनी या राशीच्या लोकांना त्रास देत नाही, तर या राशीच्या लोकांना शनी संघर्ष करायला लावतो, धार्मिक कार्यात गुंतवतो। त्यानंतर या राशीच्या लोकांना शनी लाभ देतो। कुंभ राशीच्या लोकांवर जानेवारी 2020 पासून शनीची 7.5 सुरू आहे, तर 29 मार्च 2025 7.5चा दुसरा चरण संपणार आहे, तर तिसरा चरण 2027 पर्यंत असणार आहे। जर तुमच्या कुंडलीत शनीची स्थिती चांगली असेल तर तुम्हाला त्याचा लाभच लाभ मिळेल, तुम्ही करिअरमध्ये खूप उंची गाठाल। पण जर शनीची स्थिती तुमच्या राशीत ठीक नसेल तर तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल। शनीचा प्रभाव आपल्या आयुष्यात अनेक वर्षांपर्यंत तसाच असतो। कुंभ राशीत शनीची 7.5 लवकरच संपणार आहे। 2027 पर्यंत तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता दूर होईल, तसेच तुमच्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। त्यानंतर शनीचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल, समाजात तुमचा मान सन्मान वाढेल। 7.5च्या या काळात कुंभ राशीच्या लोकांनी शनिवारी श्री शनी चालीसाचे पाठ केले पाहिजे। यासोबतच प्रत्येक शनिवारी मोहरीचे तेल किंवा तिळाचा दिवा लावून बजरंग बाणचा पाठ केला पाहिजे। शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी आपल्या अनामिका बोटात उत्तम गुणवत्तेचा हिरा किंवा ॲपल रत्न घालणे तुमच्यासाठी अनुकूल राहील। मंगळवारी श्री हनुमानाच्या मंदिरात जाऊन गूळ आणि चण्याचा प्रसाद वाटावा।